चला आज आपण अरेंजमेंटचा एक नवीन चॅप्टर चालू करणार आहोत ज्याचं नाव आहे सिटिंग अरेंजमेंट. आता सिटिंग अरेंजमेंट मध्ये आपल्याला एक्झाम्पल कसे दिलेले असतात, काही पर्सन दिलेले असतात. हं? काही पर्सन दिलेले असतात आणि त्यांची एका ठराविक पॅटर्न मध्ये बसलेले असतात. फॉर एक्झाम्पल इथे दिलेले आहे लिनियर, सर्क्युलर, पॉलिगॉनल. आणि त्यांचं फेस लिनियर असेल तर टुवर्ड्स नॉर्थ, टुवर्ड्स साऊथ, टुवर्ड्स ईस्ट, टुवर्ड्स वेस्ट अशा पद्धतीने दिलेले असतात. आणि आपल्याला विचारलं जातं की बाबा सेंटरला कोण आहे किंवा एक्स्ट्रीमेटला कोण आहे किंवा एखाद्या व्यक्तीच्या लेफ्ट साईडला कोण आहे किंवा राईट साईडला कोण आहे. दुसरे लिनियरची अरेंजमेंट. आता कधी कधी कसं दिलेलं असेल आपल्याला की लिनियर मध्ये काही व्यक्ती दिलेले असतील, त्याच्या अपोजिट काही व्यक्ती म्हणजे एकमेकाकडे तोंड करून असतील, फेस टू फेस ज्याला म्हणतो ना आपण. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल इन्फॉर्मेशन आपल्याला अशी दिलेली असेल की ए इज फेसिंग टू द बी, तर हे दोघं एकमेकांच्या समोर आले पाहिजे. त्याला काय म्हणायचं, लिनियर अरेंजमेंट. किंवा एक कधी कधी कसं फक्त तुम्हाला 5-6 व्यक्ती दिले जातील आणि मग त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली असेल तर ठीक, की बाबा टुवर्ड्स फेसिंग नॉर्थ. नॉर्थला म्हणलं की हे सगळ्यांचे चेहरे कुठे गेले पाहिजेत, नॉर्थ अप्पर साईडला. साऊथला म्हणलं की चेहरे साऊथला आले पाहिजेत. म्हणजे अशा वेळेस आपलं कन्फ्युजन कुठं होतं, कन्फ्युजन जनरली तिथंच होतं की आपले लेफ्ट आणि राईट कोण कोणाच्या डाव्या बाजूला कोण कोणाच्या उजव्या बाजूला आहे, हे जरा तेवढं केअरफुली बघायचं. दुसरं आहे सर्क्युलर. आता सर्क्युलर म्हणजे काय, सर्कल येतील आणि तिथे ते म्हणतील की बाबा डिनर करतात टुवर्ड्स फेसिंग असे 5, 7 किंवा 8, 7, 6 असे काही पर्सन देतील. त्याच्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली असते की एखाद्या व्यक्तीच्या समोरचं कोण आहे, त्याच्या तिसऱ्या ठिकाणी कोण आहे, चौथ्या ठिकाणी कोण आहे. पण एक लक्षात घ्यायचं की याच्यामध्ये दोन प्रकारचे एक्झाम्पल तयार होतात. एक तर दे आर फेसिंग टुवर्ड द सेंटर ऑफ अ सर्कल और फेसिंग अपोजिट टू द सेंटर ऑफ सर्कल किंवा अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. तर ती एक म्हणजे ही कोणती कंडिशन झाली आपली, फेसिंग टुवर्ड्स द सेंटर, टुवर्ड्स द सेंटर. ओके. आणि ही काय झाली बघा, फेसिंग अवे फ्रॉम द सेंटर. ही काय झाली, फेसिंग अवे फ्रॉम द सेंटर. अशा वेळेस काळजी घ्यायची की ज्यावेळेस टुवर्ड्स द सेंटर असेल किंवा अवे फ्रॉम द सेंटर असेल त्यावेळेस त्या व्यक्तीचा लेफ्ट आणि राईट चेंज होऊन जाईल. म्हणजे याच्यामध्ये एखादा लेफ्टला असेल तर या कंडिशनमध्ये कुठं असणार आहे, राईटला असणार आहे. त्याच्यामुळं शेवटपर्यंत कधी कधी आहे याच्यामध्ये जर अजून मॉडिफिकेशन जर केलं त्यांनी तर ते काय म्हणतील की जर समजा ABCDEF 3 आणि 6, हा, तर ते काय म्हणू शकतात की B D आणि F, हा, हे काय म्हणतात, फेसिंग टुवर्ड द सेंटर, टुवर्ड द सेंटर. ओके. आणि ही ACE काय म्हणू शकतात आपण, अवे फ्रॉम द सेंटर, अवे फ्रॉम द सेंटर. याच्या सर्कलमध्ये ह्या तीनच पद्धतीनं आपल्याला एक्झाम्पल असू शकतात. वाटलं तर याची डायग्राम काढून काही मिनिटामध्ये, कारण की या 3 टाईपचेच आपल्याला एक्झाम्पल येऊ शकतात. याच्यामध्ये पॉलिगॉनल. आता आपण लिनियर बघितलं, लिनियर माहिती आहे, एक रेशियम. सर्क्युलरचं तर माहितीच आहे आपल्याला. आता पॉलिगॉनल मध्ये कसे दिलेले असेल पोझिशन तुमची, पॉलिगॉनल मध्ये कोणते कोणते येतात, तुमचे ट्रँगल येऊ शकतो, ट्रँग्युलर. ते काय म्हणतील, एका कोपऱ्यावरती A B C ह्या ज्या पोझिशन आहेत त्या पोझिशनला बसले आहेत आणि कोण कोणाचे लेफ्ट आहेत, आता ट्रँग्युलर येऊ शकतो. परत दुसरं काय, स्क्वेअर किंवा रेक्टँगल. कारण स्क्वेअर असेल रेक्टँगल जरी असली तर त्याच्यामध्ये देखील सेम पोझिशन असेल. आता याच्यामध्ये जर अजून मॉडिफाय त्यांना करायचं म्हणेल तर ते काय करतील, काही व्यक्ती कॉर्नरला ठेवतील
हा ए बी सी डी ह्या व्यक्ती कुठं कॉर्नरला बसवतील आणि ते काय बाहेरच्या साईडला बघतील. हा एक्झामिनर कसा क्वेश्चन मॉडिफाय करू शकतो ते. आणि डी ई एफ जी आणि एच हे काय करतील टुवर्ड सेंटर बघतील. हे काय करतील टुवर्ड सेंटर बघतील. तर जशी इन्फॉर्मेशन दिली आहे त्या इन्फॉर्मेशननुसार त्यांची सिटिंग अरेंजमेंट करायची आणि सॉल्व्ह करायचं. आता हे झालं स्क्वेअर किंवा रेक्टेंगल दोन्हीसाठी एकत्रित. त्याच्यानंतर पेंटागॉनल येईल. पेंटागॉनल कसं करणार आपण आहे 5 बाजू 1 2 3 4 5 पेंटागॉनलची डायग्राम आपली अशी आहे. त्याच्यानंतर हेक्सागोनल हेक्सागोनलची अशी आहे. आणि त्याच्यानंतर ऑक्टॅगोनलचं पण विचारू शकतात. ओके म्हणजे हे पेंटागॉनल हेक्सागोनल त्याच्या ह्या बाकीच्या नाही काढल्या तर ह्या 3 डायग्राम काढून घे. बाकीच्या जरी नाही काढल्या तरी हे पेंटागॉनल हेक्सागोनल आणि ऑक्टॅगोनल हे तिघांची डायग्राम काढून घे. रो ते A B C D E F C is not sitting beside D who is sitting on the extreme right. हा 6 व्यक्ती आहेत की जे A B C D नॉट सिटिंग इन पर्टिक्युलर म्हणजे ते 6 व्यक्ती कोण दिलेत A B C D E F दिले. ती नॉट सिटिंग बिसाइड डी डीच्या बाजूला ती बसत नाही. ही एक इन्फॉर्मेशन झाली. दुसरी इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे आपल्याला की डी जो हु इज सिटिंग ऑन एक्स्ट्रीम राईट डी कुठे आहे एक्स्ट्रीम राईटला आहे. म्हणजे डी हा एक्स्ट्रीम राईट पोझिशनला बसलेला आहे. ई इज बिटवीन ए अँड सी ई हा ए आणि सी च्या मध्ये बसलेला आहे. ए इज नॉट सिटिंग बिसाइड एफ अँड डी ए हा एफ अँड डी च्या शेजारी बसत नाही. बी इज बिटवीन एफ अँड डी who is immediate right of A who is immediate right of A 6 व्यक्ती आहेत. सी इज नॉट सिटिंग डी इज सिटिंग ऑन द एक्स्ट्रीम राईट. आता आपण काय म्हणू यांचे सगळ्यांचे चेहरे हे ती काय सांगितले त्यांनी एक्स्ट्रीम राईटला. ही इज बिटवीन ए अँड सी म्हणजे ही इज बिटवीन ए अँड सी. A is not sitting beside F and D. B is between F and D. B मग इथे B
इथे येईल आणि एफ इथे येईल. झालं की आपलं. हु इज इमिडिएट राईट ऑफ ए. तर एच्या इमिडिएट राईटला ई. आन्सर काय असणार आपलं? ई इज इमिडिएट राईट ऑफ ए. इमिडिएट राईट ऑफ ए. राईट ऑफ ए. आन्सर काय? ई इज इमिडिएट राईट ऑफ ए. गेले म्हणून बरोबर ट्राय करायचं.
काय दिलाय 5% A, B, C, D and E are sitting in a row facing north. बघा इथे आपल्याला पर्टिक्युलर डायरेक्शन दिलेले such that D is on the left of C. बघा D is on the left of C. जर मी C इथे ड्रॉ केला तर D कुठे येईल या साईडला. B is on the right of E. B is on the right of E. B is on the right of E. E च्या राईटला B. A is on the right of C and B is on the left of D. आता बघा आपल्याला परत हे मिसमॅच झालेलं आहे त्याच्यामुळे काय करावं लागेल पहिल्यांदा बघा डी सी पुढे काय दिलेलं आहे बी इज ऑन द लेफ्ट ऑफ डी म्हणजे बी इथे येईल आणि पुढे काय ए इज ऑन द राईट ऑफ सी ए इज ऑन द राईट ऑफ सी ए इथे येईल आता बी इथे म्हणल्यावरती बीच्या लेफ्टला ते काय म्हणले ई आहे ना बी इज ऑन द राईट ऑफ ई सॉरी बी इज ऑन द राईट ऑफ ई म्हणजे ईच्या राईटला बी आलं आपली पोझिशन अशी झाली आता ते काय म्हणतात इफ ई ऑक्युपाय द कॉर्नर पोझिशन आता ई कॉर्नर पोझिशन बरोबर आलं देन हु इज सिटिंग इन द सेंटर सेंटरला कोण असणार आहे आपला आन्सर आहे डी डी इज सिटिंग ऑन सेंटर डी इज सिटिंग ऑन सेंटर आपली पोझिशन ही अशी येईल बराबर सॉल्व करा क्वेश्चन काय देर आर 5 हाउसेस P, Q, R, S and T. P is right of Q. P is right of Q. म्हणजे आपण सगळ्याचे अजून करू जे नॉर पुढे फक्त घराचे तोंड आहेत P is right of Q म्हणजे Q इथे येईल आपला and T is left of R and right of P म्हणजे T हा R च्या लेफ्टला आहे आणि P च्या राईटला म्हणजे P च्या राईटला म्हणलं इथे T येईल आणि इथे R येईल R लेफ्टला Q इज राईट ऑफ S Q हा S च्या राईटला आहे म्हणजे S इथे मिडलला कोण येते P तर आपलं P आहे
हे जर तुम्ही साऊथ कडे बघताना दिसलं तरी ते असते ना तर ते उलट येईल. येस त्या साईडला येईल. बरोबर आहे. हॅलो सर. दिले 8%. A, B, C, D, E, F, G and H. Two rows opposite to each other. आता ते काय म्हणले आतापर्यंत आपल्याला क्वेश्चन होते की एकच सगळे जे आहेत ते एका रेषेमध्ये आहेत. आता अपोजिट मध्ये आहेत. काही चार किती 8 जण आहेत ना. 4 जण या साईडला 4 जण या साईडला. पहिल्यांदा आपण कोण कोणत्या साईडला आहे ते काढून घेऊ. Each row has 4%. B and C are sitting in front of each other. म्हणजे या साईडला बी घेतलं या साईडला सी. आपण पहिल्यांदा व्यक्ती कोण कोणत्या दिशेला आहे ते काढून घेऊ. माईकचा आवाज येतोय का मिक्स बोलू. आता काय करायचं आपल्याला पहिल्यांदा कोण कोणत्या साईडला बसलेला आहे ते आपण कॅल्क्युलेट म्हणजे आयडेंटिफाय करू. पहिल्यांदा बी अँड सी आर सिटिंग इन फ्रंट ऑफ इट. सी इज बिटवीन डी अँड ई म्हणजे कुठे असणार आहे डी अँड ई. सी इज बिटवीन डी अँड
H is sitting immediate left of E. H is sitting immediate left of E. म्हणजे जर आपण आता असं मांडलं की सी ई जी आणि एच. H and F are diagonally opposite. H and F are diagonally opposite म्हणजे डायगोनल म्हणजे असं असेल ना रेक्टँगल मध्ये तर इथं कोण असणार इथे एच मध्ये इथं कोण येणार एफ येणार डायगोनली अपोजिट. जी अँड बी आर नॉट नियर टू इच अदर. जी अँड बी एकमेकाच्या शेजारी नाही आहेत. आता त्यांनी एक कंडिशन दिली होती की पहिली काय दिली आपल्याला बघा बी अँड सी आर सिटिंग अपोजिट टू इच अदर म्हणजे इथे काय असणार आहे इथे बी असणार. परत काय म्हणजे जी अँड बी आर नॉट नियर टू इच अदर म्हणजे तिथे जी नसणार आहे म्हणजे जी कुठे असेल इथे असेल. राहिलं कोण बघा ये असेल इथे ए बी सी डी ई एफ जी एच आपली ही डायग्राम झाली बघा. हे 4 जण हे 4 जण. आता ते काय म्हणतात हू इज इन फ्रंट ऑफ ए. एच्या फ्रंटला कोण आहे ई. नंतर काय असणार आहे आपलं ई इज इन फ्रंट ऑफ. याच्यामध्ये काही विचारू शकतात जीच्या डायगोनली अपोजिट साईडला कोण आहे किंवा जीच्या स्ट्रेट फॉरवर्ड डायरेक्ट अपोजिट कोण आहे. बघा दोन शब्द आहेत एक डायगोनली अपोजिट आणि नुसतं अपोजिट. डायगोनली अपोजिट म्हणताल तर तुमचं आन्सर काय नाही तर परत बी येणार आणि नुसतं अपोजिट म्हणलं असता तर एच येणार. हे लक्षात ठेवायचं तेवढं. बरोबर याचं ट्राय करा याची अरेंजमेंट करा. दिलेले क्वेश्चन हे आता येतो ना आवाज नाही येत.
क्वेश्चन काय? फोर लेडीज A, B, C and D and 4 gentlemen E, F, G and H are sitting in a circle. आता सर्कल मध्ये आहेत. अराउंड अ टेबल फेसिंग इच अदर. फेसिंग इच अदर म्हणल्यावरती काय म्हणणार आपण? फेसिंग टुवर्ड द सेंटर. पहिल्यांदा 8 आहेत तर मी 8 हे करून घेतो. 1 2 3 4 5 6 7 8. नो टू लेडीज और टू जेंटलमेन आर सिटिंग साइड बाय साइड. बघा पहिली कंडिशन लक्षात ठेवायची की कोणत्याही दोन लेडीज किंवा दोन जेंटलमेन साइड बाय साइड नाहीत बसलेल्या. दोन लेडीज किंवा दोन जेंटलमेन हे साइड बाय साइड बसलेल्या नाहीत, हे लक्षात ठेवायचं आपल्याला अरेंजमेंट करताना. सी हु इज सिटिंग बिटवीन जी अँड ई इज फेसिंग डी. पहिल्यांदा दिलेलं कंडिशन मांडू. सी इथे घेतलं, हु इज सिटिंग बिटवीन जी अँड ई इथे घेतलं आपण आणि ई इथे घेतलं की सी इज फेसिंग डी म्हणजे डी इथे येईल. बरोबर. एफ इज बिटवीन डी अँड ए. एफ इज बिटवीन डी अँड ए. तर एकतर एफ ची पोझिशन इथे येऊ शकते किंवा इथे येऊ शकते. एफ इज बिटवीन डी अँड ए. ए आणि ई हे दोन्ही काय आहेत? एक जेंट्स आहे आणि एक लेडीज आहे, त्याच्यामध्ये कंडिशन सॅटिस्फाय होते. हे झालं, हे झालं. एच इज टू द राईट ऑफ बी. एच इज टू द राईट ऑफ बी. आता हे दोन राहिलेले आहेत ना, मग आता बी कुठे ठेवावं लागेल? बी इथे ठेवावं लागेल आणि एच इथे ठेवावं लागेल. आता एक बघा, ऑब्झर्वेशन केलं तुम्ही की ते काय म्हणलेत की नो टू लेडीज वर टू जेंटलमेन आर सिटिंग साइड बाय साइड. ते चेक करून घेऊ. आता इथे जर बघितलं तुम्ही जी आणि एच, जी अँड एच हे दोन्ही कसे आहेत? साइड बाय साइड बसलेले आहेत. तर त्याच्यामुळं आपलं हे काय होणार नाही, ही डायग्राम येणार नाही. कारण आपल्याला दोन लेडीज किंवा दोन जेंटलमेन हे साइड बाय साइड नाही पाहिजेत. मग आपल्याला परत उलटी कंडिशन मांडावी लागेल. दुसरी डायग्राम 1 2 3 4 5 6 7 8. ओके. पहिल्यांदा सी घेतला आपण. तर इथे ई घेऊ. नाही हेच इथे जी घेऊ आणि इथे ई घेऊ. त्याच्या अपोजिट साईडला काय आलं? डी आलं. परंतु एफ इथे घेऊ आणि ए इथे घेऊ म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय झाली. आता राहिलेलं काय म्हणतात ते? एच इज टू द राईट ऑफ बी. बीच्या राईटला एच आहे म्हणजे बी इथे येईल आणि एच इथे. झालं का बरोबर? ए बी सी आणि डी बरोबर आहे, अल्टरनेट आहे. आता आपल्याला काय फक्त उत्तर द्यायचे. हु इज सिटिंग टू द लेफ्ट ऑफ ए. एच्या लेफ्टला कोण सिटिंग आहे? तर एफ. इज फेसिंग टू होम. ई कोणाला फेस करतोय? हु इज सिटिंग टू द लेफ्ट ऑफ ए. ई एफलाच फेस करतोय. अँड हु इज इमिडिएट नेबर ऑफ बी. बीचा इमिडिएट नेबर कोण आहेत? लेफ्ट अँड राईट जर विचारलं तर ई अँड एच. ई अँड एच. ओके. लिहून
बाप क्वेश्चन काय बरोबर ट्राय करायचं. 2-3 मिनिटामध्ये ट्राय करा मग आपण सॉल्व्ह करू. ओके चला. 5% आर सिटिंग फेसिंग सेंटर ऑफ द सर्कल. सर्कलच्या सेंटरला फेस करतात. 5 जण आहेत म्हणजे 1, 2, 3, 4, 5. एरो ड्रॉ करायची सवय लावून घ्या कारण की कसं होतं आपण एक्झाममध्ये फक्त असं करतो 1, 2, 3, 4, 5. पण त्याच्यामध्ये जर एरो पर्टिक्युलर ड्रॉ केले ना तर आपण ते फेसिंग टुवर्ड द सेंटरमध्ये त्याचं लेफ्ट अँड राईटचं चुकण्याची प्रोबॅबिलिटी कमी होते. प्रमोद इज सिटिंग टू द राईट ऑफ राजन. प्रमोद जर समजा मी इथे मानलं टू द राईट ऑफ राजन. राजन इथे येईल ना कारण की ते सेंटरला बघतात म्हणजे राजन त्याच्या राईटला. प्रमोद राजनच्या राईटला येईल. राजू इज सिटिंग बिटवीन ब्रिजेश अँड नेविन. बघा मग इथे ब्रिजेश येणार. राजू इज सिटिंग बिटवीन ब्रिजेश अँड नेविन. इथं राजू येईल. राजू ब्रिजेश अँड नेविन. राजू इज टू द लेफ्ट ऑफ ब्रिजेश. आता इथे बघा दिले राजू इज टू द लेफ्ट ऑफ ब्रिजेश. ब्रिजेश इथे येईल. ओके कारण ते लेफ्टला ते डायरेक्शनला येईल. अँड राजन इज टू द राईट ऑफ ब्रिजेश. इथं राहिलेलं काय हु इज सिटिंग टू द लेफ्ट ऑफ नवीन. नवीनच्या लेफ्टला कोण आहे. 5%. समोर ब्रिजेश इथे कोण येणार कळलं. नवीन येईल. इथे जो आहे ना तो नवीन येईल. नवीन हु इज सिटिंग टू द लेफ्ट ऑफ नवीन. नवीनच्या लेफ्टला कोण असणार आहे. आन्सर आपलं प्रमोद असणार. आन्सर काय असणार आहे प्रमोद. बरोबर ट्राय करायचं.
सॉल्व करू आपण. 8 friends A, B, C, D, E, F, G and H are sitting in a circle facing the center. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ. Okay. D is to the third. D sits to the third to the left of A. A इथं केला तर त्याचा लेफ्ट या साईडला येईल म्हणजे डी इथे येईल. थर्ड म्हणजे 1 2 3. E sits to the immediate right of A. It sits to the immediate right of A. राईटला एच्या म्हणजे ई च्या आला. B is third to the left of D. B is third to the left of D. आता D चा लेफ्ट कोणता आला या साईडला 1 2 3. ते कोण आहे B. C is second to the right of B. B च्या राईटला सेकंड B. याला इथे C is an immediate neighbor of B. एकच पोझिशन शिल्लक आहे C इथे आला. C is third to the left of H. म्हणजे H इथे आला कारण की थर्ड तेवढेच बाजूने या साईडने तर बसणार. राहिलं कोण आता A B C D E F राहिला. झाले आपली डायग्राम काढून. Who among the following is sitting exactly between D? तर D च्या मध्ये D आणि D आणि आपण C जर असेल किंवा D आणि F असेल तर काय येईल आपला आन्सर H. D and F मध्ये H. डायग्राम काढून घेऊ. लेफ्ट ऑफ H सेंटरला फिक्स होतो त्याची लेफ्ट सेकंड आणि आन्सर येईल आपलं G. आन्सर काय येईल नन ऑफ G झालं. Who among the following is neighbor of G? चे नेबर कोण आहे D आणि G चे नेबर D आणि D किंवा D चे असेल. Who among the following is sitting third to the right of A? A च्या राईटला थर्ड कोण बसलेला आहे. ये बघा त्याची राईट त्या साईडला आली त्याचे थर्ड कोण येईल C येईल. त्याला तेवढं लिहून घ्या. आपण टाइम संपत आला कारण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपण पिरियड राहिलेले उद्या